कधी विचार केलाय की एका साध्या जेवणाच्या ताटातून आपल्याला मैत्री आणि मानवी स्वभावाबद्दल किती काय शिकायला मिळू शकतं? आज आपण निर्मला देशपांडे यांच्या चुलीवरची खीर या कवितेतून अशीच एक गोष्ट उलगडणार आहोत, जी चवीला जितकी गोड आहे तितकीच मनाला भावणारी सुद्धा आहे. हो, हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला या कथेच्या अगदी मुळाशी घेऊन जातो. खरंच, एका जेवणामध्ये इतक्या सगळ्या भावना दडलेल्या असू शकतात का? चला तर मग पाहूया. तर ही गोष्ट येते कुठून? ही गोष्ट आहे निर्मला देशपांडे यांच्या चुलीवरची खीर नावाच्या एका सुंदर मराठी बालकवितेतून. पण ऐका, ही फक्त लहान मुलांची कविता नाहीये. मैत्री आणि माणसांचा स्वभाव यावर इतकं सुंदर भाष्य यात केलंय की ती मोठ्यांनाही खूप काही शिकवून जाते. चला तर मग वेळ न घालवता आपण या चविष्ट कथेच्या दोन मुख्य पात्रांना भेटूया. हे दोघेही चवीला एकदम भारी आहेत, पण त्यांचे स्वभाव ते मात्र एकमेकांपेक्षा अगदीच वेगळे आहेत. तर या कथेची पात्र आहेत, एकीकडे गोड, शांत आणि समजूतदार स्वभावाची खीर आणि दुसरीकडे आहे गरमागरम, टम्म फुगलेली आणि हो, स्वभावाने थोडीशी तापट असलेली पुरी. आता बघा, खीर आणि पुरी ही भारतीय जेवणातली एक अशी जोडी आहे जी कधीच वेगळी होत नाही. त्यांचं नातं इतकं घट्ट मानलं जातं की एकाशिवाय दुसऱ्याची कल्पना करणंही कठीण आहे. जणू काही एक समीकरणच आहे हे. पण सगळं काही इतकं छान असताना या घट्ट मैत्रीमध्ये एका अगदी छोट्या कारणावरून वादाची ठिणगी पडते. आणि याला कारण ठरते आपली गर्विष्ठ पुरी. गंमत बघा कशी होते. चुलीवरची खीर शिस्ता शिस्ता अगदी सहजपणे हसते, पण तिचं हे साधंसं निरागस हसणं समोर कढईत तळल्या जाणाऱ्या पुरीला मात्र तिचा अपमान वाटतं. आणि बस, इथेच सगळा घोळ होतो. कवितेत म्हटल्याप्रमाणे खीरीची ही चेष्टा पुरीच्या स्वाभिमानी काळजाला अक्षरशः डसते. तिला वाटतं की तिची मुद्दाम खिल्ली उडवली जात आहे आणि तिचा तो अभिमान दुखावला जातो. आणि मग काय, स्वाभिमान दुखावल्यामुळे पुरीचा चेहरा एकदम लाल बुंद होतो. ती रागाने आणखीनच टम्म फुगते आणि सगळ्यांपासून दूर जाऊन स्वतःला एकटं पाडून बसते. आता अशा तणावाच्या परिस्थितीत कथेचं सगळं लक्ष वळतं ते खीरीकडे. आता ही समजूतदार खीर ही बिघडलेली परिस्थिती कशी काय सांभाळते हे पाहणं खरंच महत्वाचं आहे. इथे बघा, दोन्ही पात्रांच्या स्वभावातला फरक किती स्पष्ट दिसतोय. एकीकडे आहे तापट आणि गर्विष्ठ पुरी, जी रागाच्या भरात नातं तोडायला निघालीये, तर दुसरीकडे आहे गोड आणि समजूतदार खीर, जी मैत्री वाचवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेते. ही मैत्री तुटू नये म्हणून खीर खूप समजूतदारपणा दाखवते. ती शांतपणे पुरीच्या जवळ जाते, तिच्याशी एकदम प्रेमाने बोलते आणि थोडी गंमत म्हणून खेळकरपणे तिची समजूत काढायला बघते. तिचा उद्देश फक्त पुरीचा राग घालवणं नाहीये, तर ते तुटलेलं नातं पुन्हा एकदा प्रेमाने जोडणं आहे. मग खीरीच्या या गोड प्रयत्नांचं फळ मिळालं का? चला पाहूया या कथेचा शेवट कसा गोड होतो आणि त्यांची मैत्री पुन्हा कशी जुळून येते. आणि होतंही तसंच. खीरीच्या त्या गोडव्यापुढे, त्या समजूतदारपणापुढे पुरीचा सगळा राग अक्षरशः विरघळून जातो आणि त्यांच्यात एक अशी मैत्री तयार होते जी कदाचित पूर्वीपेक्षाही जास्त घट्ट असते. ज्या पुरी आणि खीरीमध्ये काही वेळापूर्वी इतका तणाव होता, त्या आता पुन्हा एकदा किती आनंदाने एकत्र आल्या आहेत बघा. हीच तर असते खऱ्या मैत्रीची ताकद. आणि कवितेच्या शेवटच्या ओळी तर या गोड नात्याची जणू ग्वाहीच देतात. त्या म्हणतात, त्या दिवसापासून त्यांची जोडी पक्की झाली आणि कढईतील पुरी मग कधीच नाही रुसली. तर मग या साध्या वाटणाऱ्या चविष्ट गोष्टीतून आपल्याला नेमका कोणता मोठा आणि तितकाच गोड धडा मिळतो? चला, याचं सारत आपण पटकन समजून घेऊया. ही कथा आपल्याला हेच तर सांगते की आपला खोटा अभिमान आपल्याला इतरांपासून तोडून एकटं पाडू शकतो. पण थोडासा गोडवा, थोडा खेळकरपणा आणि समजूतदारपणा जर दाखवला तर दुरावलेली मनंही पुन्हा जवळ येतात. कारण शेवटी काही नाती ही खीर आणि पुरीसारखीच असतात. एकत्र असली तरच परिपूर्ण वाटतात. आणि जाता जाता हा एक विचार नक्कीच करण्यासारखा आहे. आपल्या आयुष्यात असं किती वेळा होतं की आपण एखाद्या छोट्याशा गैरसमजातून पुरीसारखं फुगून बसतो आणि खीरीसारखं ते नातं जपण्यासाठी एक पाऊल पुढे टाकायला कुठेतरी विसरून जातो.